नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजू सर नवोदय सैनिक एक्सप्रेस या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तुम्हाला असं वाटतं का नवोदयचं जाडजूड असणारं पुस्तक तोंडपाठ केलं म्हणजे माझ्या मुलाची नवोदयला निवड होईल? तर याचं उत्तर मित्रांनो नाही असं आहे। तुमचा मुलगा क्लासमध्ये असेल, शाळेमध्ये असेल, घरामध्ये असेल, अचूक मार्क मिळवतो म्हणजे बरोबर मार्क मिळवतो म्हणजे तो नवोदयला निवड होईल का? तर याचं देखील उत्तर नाही असं भेटणार आहे। घरातील वातावरण, परीक्षेचं वातावरण खूप वेगळं असतं। शाळेचे शिक्षक आणि परीक्षक शिक्षक याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो। तुमचा मुलगा जर नवोदयला निवड तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुमच्या मुलग्यामध्ये हे गुण असणे काय अतिशय महत्वाचे आहे। तर बघूया आपण त्याच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत, हे काय करायचं आज आपण बघायचं आहे। आता बघा, पहिला गुण, नियमित अभ्यासाची सवय काय असली पाहिजे, त्याच्यामध्ये असली पाहिजे। दिवसभर अभ्यास केला, दिवस रात्र मेहनत केली म्हणजे नवोदयला निवड होते का? तर याचं उत्तर मित्रांनो नाही असं आहे। कारण का, जी मुलं डोक्याने अभ्यास करतात तीच मुलं यशस्वी होतात। जी मुलं मोजकाच अभ्यास आणि परफेक्ट अभ्यास करतात तीच मुलं काय जातात, नवोदयसाठी सिलेक्ट होतात। हजारो विद्यार्थी नवोदय परीक्षा देतात परंतु त्याच्यामध्ये फक्त 80 विद्यार्थ्यांची निवड होते। कारण का, त्यांच्यामध्ये हे गुण काय केलेले असतात, लपलेले असतात। त्या 2 तासामध्ये ती पेपर कशा पद्धतीने सोडवतात याच्यावर याचं उत्तर लपलेलं आहे। पहिल्यांदा बघा, नियमित अभ्यासाची सवय। दररोज ठराविक वेळ अभ्यास करणारी मुले लवकर प्रगती करतात। ठराविक वेळ म्हणजे कोणतंही कारण असू नये, ज्यावेळी आपण अभ्यासाची वेळ ठरवली त्यावेळी जी मुलं अभ्यास करतात तीच मुलं काय होतात, यशस्वी या ठिकाणी होतात। आता दुसरं बघा, एकाग्रता। जास्त वाचलं, आज 40 वाचली पानं, आज 50 वाचली, आज 60 पानं वाचली, नवोदयला निवड होईल का? तर नाही। तुमची एकाग्रता या ठिकाणी महत्वाची आहे। तुम्ही 10 पानं वाचा किंवा 5 पानं वाचा, तुमची एकाग्रता जर व्यवस्थित असेल, प्रश्न समजावून शांतपणे किंवा सोडवण्याची क्षमता जर असणे तुमच्यामध्ये काय आवश्यक आहे। प्रश्न समजावून घेणे, जो उत्तर वाचतो तो उत्तर तुम्ही वाचून घेत असाल तरी सुद्धा काय येणार आहे, त्याच्यामध्ये काय येणार, तुम्ही काय करणार आहे की त्याच्यामध्ये एकाग्रता तुमच्यामध्ये असेल तरच तुम्ही काय करू शकता, तिथपर्यंत जाऊ शकताय। वेळेचं नियोजन अतिशय महत्वाचा मुद्दा। त्याचबरोबर मी हे 10 मुद्दे सांगितल्यानंतर तुम्हाला एक मी पालक म्हणून एक टिप्स देणार आहे पालकांच्यासाठी किंवा शिक्षकांच्यासाठी, ती तुम्ही व्हिडिओ संपेपर्यंत स्किप न करता काय करा, बघा। तुमच्याकडे वेळेचं नियोजन असलं पाहिजे। तुमच्याकडे 3 विषय असतात, मराठी असतं 20 प्रश्न 25 मार्काला, गणित 20 प्रश्न 25 मार्काला आणि बुद्धिमत्ता 40 प्रश्न 50 मार्काला। तुमचं जर वेळेचं नियोजन परफेक्ट असेल, 120 मिनिटाचं नियोजन जर तुमच्याकडे परफेक्ट असेल तर तुम्ही काय करू शकता, नवोदयला 100% पास या ठिकाणी होऊ शकता। जिज्ञासा आणि शिकण्याची इच्छा, नवीन गोष्टी म्हणजे या ठिकाणी कायम कायम एकच पुस्तक, कायम कायम त्याच प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर नवोदयला तुम्ही निवडू शकता का? तर नाही। तुम्हाला नवीन शिकण्याची आवड पाहिजे। आज हा स्वाध्याय सोडवला, उद्या दुसरा सोडवला, ही प्रश्नपत्रिका सोडवली, ती प्रश्नपत्रिका सोडवली, ह्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुमच्यामध्ये जिज्ञासा असली पाहिजे, नवीन काहीतरी जाणून घेण्याचे। कोणता बाबा मागील प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते नवीन प्रश्न येऊन गेले ती काय करण्याची, शोधण्याची तुम्हाला गरज आहे। त्याचबरोबर पुढचा बघा, 5वा मुद्दा, आत्मविश्वास। जर तुम्ही आत्मविश्वासाने अभ्यास केला, नियोजन करून अभ्यास केला, कमी अभ्यास करा परंतु परफेक्ट करा, गाभा पकडून म्हणजे या ठिकाणी त्याचा सिलेबस पकडून जर तुम्ही अभ्यास केला तर या ठिकाणी तुमचं काय होऊ शकतं, सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतं। चुकांमधून शिकण्याची तयारी। आपल्या चुका कुठल्या किंवा कोणत्या घटकासाठी झाल्यात, कोणत्या प्रकरणावर झाल्यात, ह्या जर तुम्ही चुका शोधत गेला किंवा तुम्ही कुठं चुकताय याची नोंद वही घातली तर काय होऊ शकतं, तुम्ही या ठिकाणी त्या चुका सुधारू शकताय। तुम्ही परीक्षेला जायच्या अगोदर चुका सुधारू शकत नाही। पहिल्या परीक्षेच्या अगोदर 3 महिने अगोदर चुकांचं तुम्ही निरीक्षण करून चुका जर सुधारल्या तर तुम्ही काय होऊ शकता, नवोदयसाठी जाऊ शकता। वेग आणि अचूकता। तुम्हाला प्रश्न सोडवताना वेग हा तुमचा पाहिजे परंतु त्याच्यामध्ये असणारे प्रश्न हे फसवे असू शकतात नाही। तुमच्याकडे अचूकता असली पाहिजे, तुमच्याकडे या ठिकाणी नियोजन असलं पाहिजे। गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न जलद आणि बरोबर सोडवण्याची सवय असावी। या ठिकाणी तुम्हाला वाटतंय गणित अतिशय सोपं आहे, मी गणितचा जास्त सराव केलाय, मी गणित जास्त पद्धतीने सोडू शकतोय, तर तुम्ही इथं काय करताय, फसताय। म्हणजे का फसताय, तर काय करतात, साधे साधे प्रश्न शेवटच्या शब्दावर त्यांनी फिरवलेले असतात आणि मुलं तिथं काय करतात, गोंधळतात। आकृती दिसते डोळ्याने आणि उत्तर दुसरंच असतं, त्यामुळे तुमच्याकडे काय असली पाहिजे, अचूकता असली पाहिजे। पुढचा प्रश्न बघा, पालकांचे ऐकणे व शिस्त।
या ठिकाणी बघा, नियम पाळणारी आणि शिक्षकांचे मार्गदर्शन ऐकणारी मुले पुढे जातात. म्हणजे जे आई वडील आहेत, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितले, जगामध्ये अशी एक 2 व्यक्ती आहेत, त्या 2 व्यक्तींना तुम्ही पुढे गेलेला चालतं. एक म्हणजे तुमचा असणारा शिक्षक आणि दुसरे असणारे तुमचे आई वडील. जर तुम्ही या दोन लोकांचं जर ऐकलं तर तुम्ही काय पुढे जाण्यामध्ये, नवोदयला यशस्वी होण्यामध्ये तुम्हाला कोणीही काय करू शकत नाही, थांबवू या ठिकाणी शकत नाही. सतत सराव करण्याची तयारी, तुमच्याकडे सतत काय पाहिजे, तयारी करण्या पाहिजे. नवोदयमध्ये यश मिळवण्यासाठी नियमित सराव खूप महत्वाचा आहे. म्हणजे सतत खंड, कुठल्याही पद्धतीने तुमचा खंड काय झाला नसला पाहिजे, या ठिकाणी पडला नसला पाहिजे, तर तुम्ही नवोदयला या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकता. आज उघडलेलं पुस्तक 15 दिवसांनी उघडलं तर तुम्ही तिथे होऊ शकत नाही. तुम्हाला नवोदयची मधली ग्रीप गावणार नाही, त्याच्यातल्या काही ट्रिक्स असतील त्या ट्रिक्स गावणार नाहीत. त्यामुळे काय असलं पाहिजे, त्या तुमचा सतत सराव या ठिकाणी असला पाहिजे. सकारात्मक विचार या ठिकाणी महत्वाचा पॉइंट आहे. सकारात्मक काय असला पाहिजे, विचार तुमचा असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बघा, भीती न बाळगता आनंदाने अभ्यास करणारी मुले आनंदी चांगली कामगिरी करतात. या ठिकाणी काय करतात, चांगली या ठिकाणी ती काय करतात, कामगिरी करतात. म्हणजे सकारात्मक विचार, तुम्ही अभ्यास जो करतोय तो नवोदयसाठी करतोय आणि माझं यश संपादन काय करायचं आहे, मला या ठिकाणी करायचं आहे आणि मला नवोदयला या ठिकाणी जायचं. शेवटचा बघा, जो पालकांच्यासाठी मुद्दा आहे, लक्षात ठेवा, हुशारीपेक्षा नियमित सराव. मी इथं प्लस चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे काय दिलंय, नियमित सराव, आत्मविश्वास, योग्य मार्गदर्शन हे नवोदयचे खरे रहस्य आहे. या ठिकाणी नवोदयचं रहस्य कोणतं असेल तर या ठिकाणी हे या ठिकाणी आहे. आणि पालकांनी काय केलं पाहिजे, आपल्या मुलाला मार्गदर्शन केलं पाहिजे. जिथे चुकतोय तिथे वेळ काढून या ठिकाणी त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. शिक्षकांनी त्याच्या चुकाचं निरीक्षण करून त्याचं निरीक्षण मानसिकदृष्ट्या किंवा नैदानिक कसोट्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं निरीक्षण करून त्याला जर पुढे नेलं तर नवोदयला 100% या ठिकाणी काय होऊ शकतं, निवड होऊ शकते. धन्यवाद.